कुठून आलो तुम्ही? साधूला साधुळेहून. हां समजलं की इथे तास चालू आहेत बाबा तुमचे ते ह्याचे नवोदयचे हां ते तास चालू आहेत त्याच्यामुळे लेकरला आणून हां. सोडले सकाळी सकाळी. स्कॉलरशिपचे नवोदयचे तास घेतात इथं. मुळे सर म्हणून आहेत. हा मुळे तेच हां सांगितलं इथं मी आले विद्यार्थ्यांना सांगितलं काही हां की इथं मुळे सर म्हणून येणार येत म्हणून हां 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 आणून सोडले इथं. हां. बरं बरं ठीक आहे चालतंय. कुठून आलात तुम्ही? शिंदेवाडीहून. दररोज आणून इथं सोडतात ना? ठीक आहे चालतं. कमी सरचा खर्च तरी निघावा असं आपण त्यांना हां मदत करायची की तुम्ही रोज सकाळी येतात का नाही हां हां. आणि आपलं रविवारी बी येतात हो आणि उन्हाळ्यात सुद्धा ठेवले हो त्यांचा विचार करायचा कोणी. हो ना. मग त्याचा आम्ही 100% त्यांना म्हणलं. आम्ही त्यांना काय म्हणलो होतं, इथं आल्यानंतर नाश्तासुद्धा आमच्याकडून देऊत. पण ते सरांनी आम्हाला सांगितलं काय, मला कुठलीही अपेक्षा नाही, देवानं मला भरपूर दिले. तेच ना मुलं सांगतात की सर कोणत्या हॉटेलमध्ये बी जात नाही. अजिबात नाही. काय नाही सर कुठं ग्राउंडच्या बाहेर गेलेले दिसत नाही. नाही. इंटरव्ह्यू झाली मुलांना घेऊन बसते. हो दुपारची शाळा सुटली त्यांच्यासोबत भात खाते. हो काय? हो अजून काय पाहिजे बाकीचे बघा शाळेमध्ये डबे सोडून बसते. हो. काय पाहिजे अजून. आणि आत्ताचे जे सगळे शिक्षक आहेत का नाही, तर सगळे शिक्षक आणि म्हणजे अगोदर इथं त्यांना सूचना बी आहेत की लेकरांना भात द्यायच्या अगोदर तुम्ही खात जावा आणि अर्धा तास अगोदर ऑफिसला भात येते, अगोदर ही खात येतं आणि अर्ध्या तासानंतर लेकरांना भात दिला जाते. आता ही म्हणजे ही नवीन आणखीन इथं म्हणजे झाले चालू. हो. हे काय आज आता या बघा ही तासिका ज्यादा तासिका. अहो लेकरं शाळा 9ला असली तर 9:30ला म्हणजे येत होते अगोदर. आता ह्या बघा ही अक्षरशः 7 वाजता इथं आली ती अख्खे ही सगळे पोरं जर इथं आता. मुळे सर आल्यापासून ह्या शाळेला बरं का हम्म. खरंच शिस्त लागली. हो. आमच्या कॉलेजचे सर आलते. सर म्हणजे इथून चालले होते. इथून जाताना मला म्हणले तुमची जिल्हा परिषद शाळा काय बंद आहे का? मी म्हणलं सर असं का म्हणलं? अहो म्हणले मी बघितलं, म्हणले शांतता म्हणले अशी, म्हणले कुणी बाहेर नाही काही नाही म्हणले. मला तर वाटलं बंदच आहे. मग मी सरांना आतमध्ये आणलं इकडं. मी दाखवलं तर सगळ्या वर्गामध्ये शिक्षक होते आणि शिकवायला चालू होतं. शांततेत सगळं व्यवस्थित. नाही खरंच शिस्त एवढी लागली हां हां की तुम्ही विचारू नका. आम्ही एक माणूस काय करू शकतो हे आपल्याला दाखवून दिलं. हां. जे गावानं सुद्धा देवापेक्षा थोडंसं ह्या देवाकडे बघायला पाहिजे. शाळा बी एक मंदिरच आहे घेऊ. खरंच म्हणजे सरांचं कौतुक करावं तेवढं कमी. आणि काय झालं माहिती काय, या सरांमुळं बाकीचे शिक्षकसुद्धा आपलं काम चांगल्या पद्धतीनं करायला लागलेत. ते म्हणजे आपलं त्यांना सांगण्यात आलं तुमचा वर्गन तुम्ही, वर्गामध्ये कमी जास्त असलं जबाबदार तुम्ही. बंद केले आणि येत्या 26-27च्या जूनमध्ये हां किती ॲडमिशन वाटतात बघा तुम्ही. हो. गुणवत्ता देण्याचं काम म्हणजे चालू आहे सध्या इथं. म्हणजे एकदम चांगल्या आपल्याकडे समजा त्यांना जी पाहिजे ती जर इथं भेटायला नंतर काय गरज आहे कुठं जायची. हां. त्याच्यापेक्षा चांगलं भेटाय. हो 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 जी अपेक्षा आहे का हो त्याच्यापेक्षा चांगलं भेटाय. हो हो. जे आज काही गोरगरीब आहेत समजा त्यांच्या ट्युशन लावणं होत नाहीत, हां पैसे भरणं होत नाहीत. हां अत्यंत त्याला विनामूल्य सुद्धा म्हणता येत ना की त्याला नाव काय द्यावं हे प्रश्न पडतो. हो. एवढी सेवा भेटायची. राम राम सर.